Good morning, friends. I am Swati. Welcome you all to my YouTube channel. Today we are going to start our fourth activity, and our fourth activity is word chain of noun. आपली चौथी ॲक्टिव्हिटी काय आहे? वर्ड चेन ऑफ नाउन. याच्या पहिल्यांदा आपण याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये वर्ड चेन ऑफ वर्ब घेतलं होतं. आता आपल्याला वर्ड चेन ऑफ नाउन घ्यायचं आहे. आता व्हॉट इज नाउन? नाउन काय आहे? नाउन इज अ वर्ड दॅट गिवन टू अ पर्सन, प्लेस, थिंग्स, ॲनिमल्स. जे प्राण्यांना, पक्षाला, फळांना, थिंग्सला जे नावं दिलेली असतात त्यांना काय म्हणतात? नाउन म्हणतात. म्हणजे आजूबाजूला आपल्या बरेच वस्तू दिसतात आपल्याला आणि ते पर्टिक्युलर. आता आपण मोबाईल आहे, माझं नाव स्वाती आहे, मोबाईलला पण वेगळं नाव आहे, त्याच्यामध्ये बरेच प्रकार पडतात ना. आपल्याला फक्त नाउन, व्हॉट इज नाउन हे घ्यायचं आहे. तर आपल्याला हे जे वर्ड्स दिलेले आहेत हे काय आहेत? नाउन्स आहेत. हे काय आहेत? देर आर सम वर्ड्स रिटन हिअर अँड ऑल आर नाउन्स. हे सगळे काय आहेत? नाउन्स आहेत. बघा, दिस ॲक्टिव्हिटी इज आस्क फॉर 2 मार्क्स इन बोर्ड एक्झाम. 2 मार्कांसाठी ही ॲक्टिव्हिटी विचारलेली असते आणि एकतर नाउन असतो, नाउन दिलेला असतो तिथे, नाहीतर व्हर्ब दिलेला असतो. आता बघा, आपल्याला नाउनची चेन बघायची आहे आणि 2020 मध्ये ROAD धिस वर्ड वॉज आस्क्ड इन 2020. म्हणजे हा जो वर्ड आहे रोड, हा 2020 मध्ये विचारलेला होता. रोड इज द नेम ऑफ प्लेस. नेम ऑफ प्लेस म्हणजे आपण जेव्हा रस्त्यावरून चालतो त्याला काय म्हणतात? रोड म्हणतात. म्हणजे एखाद्या प्लेसचं नाव आहे ते. रोड इज द नेम ऑफ प्लेस. व्हॉट इज द फर्स्ट अवर? म्हणजे काय करायचं होतं पहिल्यांदा आपल्याला? वी हॅव टू आयडेंटिफाय द लास्ट लेटर ऑफ द वर्ड. जसं आपल्याला अंताक्षरी खेळतो आपण तसं लास्ट लेटर पासून सुरुवात करतो, त्याच प्रकारे आता सुद्धा लास्ट लेटर पासून सुरुवात करायचं. व्हॉट इज द लास्ट लेटर? लास्ट लेटर इज डी. लास्ट लेटर इज डी. तर आपल्याला डी पासून सुरुवात होणारा दुसरा शब्द घ्यायचा आहे. आता डी पासून सुरुवात होणारा दुसरा शब्द सांगा. डोर. बरेच आहेत. डोर फॉर मी डोर. डोर आहे की नाही? डोर इज द नेम ऑफ थिंग्स. थिंग्सचं नाव आहे ते. व्हॉट इज द लास्ट लेटर? लास्ट लेटर इज आर. द लास्ट लेटर इज आर. आर पासून सुरुवात होणारा सांगा शब्द. द लेटर विच बिगिन्स विथ आर. आर पासून सुरू होईल ज्याची सुरुवात. काय लिहू? रोज. ROSE. रोज. ई इज द लास्ट लेटर ऑफ दिस वर्ड. रोज. ई पासून मग दुसरा लेटर बनवायचा आहे आपल्याला. दुसरा नाउन घ्यायचा आहे. ई पासून सुरुवात होणारा नाउन घ्या पटकन. काय लिहू मी तिथे? एलिफंट. एलिफंट इज द नेम ऑफ. कशाचं नाव आहे एलिफंट? एलिफंट इज द नेम ऑफ animal. Elephant is the name of animal. What is the last letter of this elephant? Of this word? T. T is the last letter of this word. So we have to write here. Start with T. म्हणजे आपल्याला वर्ड कोणता लिहायचा आहे? जो टी ने सुरू होईल. कोणता वर्ड होतो? TEA. होतो टी म्हणजे चहा. दिस इज द नेम ऑफ पेयाचं नाव आहे की नाही? टी. तर आपण ही ॲक्टिव्हिटी बघा कशी कंप्लीट केली आहे. रोड होतं, नंतर डोर, देन रोज, देन एलिफंट अँड देन टी. वी लाईक दिस, वी हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. अशा प्रकारे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. नेक्स्ट बघा, पोडियम. दिस वर्ड इज पोडियम. व्हॉट इज पोडियम? अँड दिस वर्ड वॉज आस्क्ड इन 2025. मार्च 2025 मध्ये हा वर्ड विचारलेला होता. पोडियम म्हणजे काय? मंच. स्पीकर जेव्हा आपण बोलतो ना, स्टेजवर बोलतो आणि एक मंच असतो, डायस असतो, त्याला पोडियम म्हणतात. तर आता बघा, पोडियम दॅट इज ऑल्सो द नेम. आपण नाव आहे की नाही? आणि व्हॉट इज द लास्ट लेटर? लास्ट लेटर इज एम. लेटर काय आहे? लास्ट एम आहे. तर आपल्याला एम पासून सुरुवात होणारी एक वस्तू, मग त्याच्यात लास्ट लेटर पासून सुरुवात होणारी दुसऱ्या वस्तूचं नाव असं लिहायचं आहे. सांगा, एम पासून सुरुवात होणारी वस्तू सांगा पटकन. भरपूर आहेत, एकच लिहायचं आपल्याला फक्त. काय लिहू? मँगो. काय आहे? मँगो आहे. मिरर आहे की नाही? मॅट आहे. मँगो. लास्ट लेटर इज ओ. व्हॉट इज द लास्ट लेटर? लास्ट लेटर इज ओ. ओ पासून सुरुवात होणारा वर्ड नाउन. ऑरेंज.
Orange is the name of fruit. Orange is the name of fruit. What is the last letter? Last letter is E. Last letter is E. So we have to write here. म्हणजे जो ई ने सुरुवात होतो तो वर्ड घ्यायचा आहे. कोणता घेणार? ई. एग. कोणता घेणार? एग. इथे काय घेतला आपण? ई घेतला आहे. एलिफंट घेतला. आता वेगळे वेगळे घ्यायचे आहेत किंवा चारच वर्ड्स लिहायचे आहेत आपल्याला, पण एकाच शब्दापासून बरेच शब्द माहिती पाहिजे आपल्याला. हा. व्हॉट इज द लास्ट लेटर? एग इज द नेम ऑफ थिंग. एग इज द नेम ऑफ थिंग. जी. द लास्ट लेटर इज जी. जी पासून सुरुवात होणारा वर्ड सांगा. नाउन कोणता आहे? भरपूर आहे. आपण गोट लिहू. गोट इज द नेम ऑफ ॲनिमल. गोट इज द नेम ऑफ ॲनिमल. तिथे तुम्ही काय लिहू शकता? ग्रेप्स पण लिहू शकता, आहे की नाही? गेट पण लिहू शकता. GATE गेट. पण GET गेट नाही लिहू शकत आपण, कारण GET गेट काय होतो? व्हर्ब होतो. आपण त्या व्हर्ब चेन मध्ये घेतलं होतं तो. हा. ही पण आपण ऍक्टिव्हिटी कंप्लीट केली. आता बघा बँक आहे. नेक्स्ट वर्ड इज बँक. BANK. बँक मीन्स व्हॉट? सगळ्यांना माहितीच आहे बँक म्हणजे काय. के. लास्ट लेटर इज के. के पासून सुरुवात होणारा नाउन सांगा. काय आहे? काइट. आहे का? काइट. काइट इज द नेम ऑफ थिंग. काइट इज द नेम ऑफ थिंग. अगेन ई. पुन्हा आला की नाही? ई चला पुन्हा. ई पासून सुरुवात होणार आहे वर्ड सांगा. एग झाला, एलिफंट झाला. पुन्हा माहिती पाहिजे, पटकन आपल्याला लक्षात यायला पाहिजे की कोणता होऊ शकतो. इयर होतो का? इयर म्हणजे कान. इयर आहे की नाही? नेम ऑफ पार्ट्स ऑफ बॉडी. इयर म्हणजे कान. आता नंतर आपल्याला काय आहे? व्हॉट इज द लास्ट लेटर? लास्ट लेटर इज आर. लास्ट लेटर इज आर. आर पासून सुरुवात होणारा शब्द सांगा. नाउन काय आहे? रॅबिट लिहिलो का आपण? नाही लिहिलो. रॅबिट नाही लिहिलो. रॅबिट होतो की नाही? रॅबिट इज द नेम ऑफ काय आहे? रॅबिट इज द नेम ऑफ ॲनिमल. रॅबिट इज द नेम ऑफ ॲनिमल. आता काइट झाला, इयर झाला, रॅबिट. व्हॉट इज द लास्ट लेटर? द लास्ट लेटर इज टी. लास्ट लेटर इज टी. तर आपल्याला टी पासून सुरुवात होणारा दुसरा नेम सांगा. टी. विचार करायचा आहे पटकन. मला पण थिंकिंग करावं लागेल, तुम्हाला पण थिंकिंग करावी लागेल आणि लिहायचं आहे. कारण व्हर्ब मध्ये नाउन नको जायला, नाउन मध्ये व्हर्ब नको जायला. आता कोणी पटकन टेक म्हणून टाकतील. टेक लिहा टीचर, टीच लिहा टीचर. ते जमणार का? ते नाही जमणार, कारण ते काय आहे? वर्ब्स आहेत. ते वर्ब्स आहेत. आपल्याला इथे फक्त काय लिहायचं आहे? नाउनच लिहायचं आहे. तर नाउन सांगा पटकन. टी वरून सुरुवात होणारा काय आहे? टीथ पण आहे, टायगर पण आहे की नाही? TIGER. टायगर इज द नेम ऑफ ॲनिमल. टायगर इज द नेम ऑफ ॲनिमल. बँक, काइट, इयर, रॅबिट अँड टायगर. अशा प्रकारे आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. नेक्स्ट ट्री. नेक्स्ट वर्ड इज ट्री. ट्री इज मीन्स झाड, वृक्ष. व्हॉट इज द लास्ट लेटर? लास्ट लेटर इज ई. लास्ट लेटर इज ई. तर सांगा मला ई पासून सुरुवात होणारा वर्ड काय आहे? इरेझर आहे का? इरेझर जो आपण खोडतो, पेन्सिल लिहिलेलं खोडतो. दॅट इज ऑल्सो वन थिंग. इरेझर आहे की नाही? इरेझर. आर. अगेन आर. पुन्हा आर आला. इरेझर. आर पासून सुरुवात होणारा काय आहे? रॅबिट झालं. पुन्हा काय झालं? रोज झाला. पुन्हा सांगा. आर. रोड ऑलरेडी लिहिलाय तिथे. रॅट काय होईल? रॅट लिहू शकतो आपण. रॅट. टी. टी पासून सुरुवात होणारा वर्ड टी. काय लिहू? ट्री इथेच आहे. रॅट, टायगर लिहिलो आपण इथे. इथे टी लिहिला. पुन्हा वर्ड सांगा. टी पासून सुरुवात होणार आहे. टेक्स्ट बुक पण होऊ शकते. होते की नाही? टेक्स्ट बुक. टी पासून टेक्स्ट बुक. व्हॉट इज द लास्ट लेटर? के. के पासून सुरुवात होणारा वर्ड काइट लिहिलो आपण इथे. दुसरा सांगा. के. कोणी कार म्हणतील.
KR कार होतं का? CAR कार होते. के पासून काय होणार? कीबोर्ड पण लिहू शकतो आपण. कीबोर्ड लिहू शकतो की नाही? कीबोर्ड इज द नेम ऑफ थिंग. कीबोर्ड जो कॉम्प्युटरला असतो कीबोर्ड. पटकन लक्षात आलं पाहिजे आणि थोडासा विचार केला तर आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. लाईक दिस वी कम्प्लिटेड दिस ॲक्टिव्हिटी. अशा प्रकारे आपण ही ॲक्टिव्हिटी काय केलेली आहे? कंप्लीट केली आहे. आणि इथं काय होतं? वी हॅव टू आयडेंटिफाय द लास्ट लेटर आणि लास्ट लेटर पासून दुसरा वर्ड बनवायचा आहे आणि त्याच्या लास्ट लेटर पासून दुसरा असं साखळी बनवत जायची आहे. अशा प्रकारे ही आपण ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. दिस ॲक्टिव्हिटी इज व्हेरी सिम्पल. खूप सिम्पल आहे. पण याला सुद्धा काय लागेल? प्रॅक्टिस लागेल. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होते, नाऊनमध्ये व्हर्बची चेन टाकतात आणि व्हर्बमध्ये मधातच नाऊन टाकून देतात, तर ते चुकतं. ते काय होते? ॲक्टिव्हिटी चुकते आणि मार्क्स भेटत नाही, मार्क्स मिळत नाही. त्याच्यामुळे नाऊनची चेन असेल तर पूर्ण काय लिहायचं? नाऊनच लिहायचे. चारही काय असले पाहिजे? इट शुड नाउन्स, म्हणजे नाउनच असायला पाहिजे. आणि जर व्हर्बची चेन असेल तर चारही काय असायला पाहिजे? व्हर्ब असायला पाहिजे. म्हणजे कसं आपण व्हर्बची चेन करताना पटकन नाऊन येऊन जातो आणि नाऊनची चेन करताना आपल्या लक्षात पटकन व्हर्ब येऊन जातो. तर तसं न करता आपल्याला समजलं पाहिजे की व्हर्बच आहे आणि इथं आपल्याला फक्त काय लिहायचं आहे? नाऊनच लिहायचं आहे. लाईक दिस वी हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. आणि बघा, फक्त 4 वर्ड्स लिहायचे, आपल्याला किती मार्क्स मिळत आहेत? 2 मार्क्स मिळत आहेत. याच्यासाठी म्हणून ही ॲक्टिव्हिटीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत काय झाली पाहिजे? शेअर झाली पाहिजे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि हे जे वर्ड्स आहेत, ही जी चेन आहे, ही बुकमध्ये लिहून ठेवा. नोटबुकमध्ये म्हणजे राईट डाऊन करा, लिहून ठेवा. हे वर्ड्स लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करता येईल आणि स्वतः एक नाव घ्यायचं आणि त्याची वर्ड चेन बनवून पाहायची की नाही? अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.